श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा, दरवर्षी अन्नपूर्णा जयंती मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा तिथीला साजरी केली जाते। या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा उपासना केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते। जी व्यक्ती अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी मातेची विधिवत पूजा करते त्याच्या आयुष्यातील सर्व दुःख संकटे नक्कीच दूर होतात। 2024 मध्ये मार्गशीर्ष पौर्णिमा तिथी ही 14 डिसेंबर रोजी दुपारी 4:58 सुरू होणार असून 15 डिसेंबर रोजी दुपारी 2:31 संपणार आहे। तर उदय तिथीप्रमाणे अन्नपूर्णा जयंती ही 15 डिसेंबरला असेल। या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा सेवा केल्याने आपल्याला विशेष फलप्राप्ती होते। तसेच या दिवशी दान केल्याने शुभ फळ प्राप्त होते। महत्त्वाचं म्हणजे आपण रोज अन्नपूर्णा मातेचं स्मरण केले पाहिजे, कारण याशिवाय जीवन अशक्य आहे। तुम्ही हे करू शकत नसाल तरीही अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी मातेची मनोभावे पूजा केल्याने तुमच्या घरामध्ये वर्षभर अन्नधान्याची कमतरता भासणार नाही आणि सुख समाधान राहील। तसेच अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी बरेचसे जण व्रत करत असतात, पण आता सर्वांनाच व्रत उपवास करणं शक्य होत नाही। त्यामुळे घरामध्ये काही साध्या सोप्या परंतु अत्यंत प्रभावी सेवा उपाय करून तुम्ही अन्नपूर्णा मातेचा अखंड कृपा आशीर्वाद नक्कीच प्राप्त करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर असाच एक अत्यंत प्रभावी उपाय शेअर करणार आहे। या उपायामध्ये रविवारी आलेल्या अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नपूर्णा मातेला ही एक वस्तू अर्पण करायची आहे। ही वस्तू अर्पण केल्याने घरामध्ये धनसंपत्तीची अन्नधान्याची कधीच उणीव चणचण कमतरता आपल्याला भासणार नाही आणि घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येईल। तसेच घराची कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल। तर हा उपाय कशा पद्धतीने करावा, अन्नपूर्णा मातेला अर्पण केलेल्या वस्तूचं नंतर काय करावं याविषयीची संपूर्ण माहिती मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला हा उपाय करायचा असेल तर माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती असणं आवश्यक आहे। जर अजूनपर्यंत तुमच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर तुम्ही उद्या मूर्ती आणून स्थापन देवघरामध्ये करू शकता, किंवा जर तुमच्याकडे मूर्ती आधीची असेल तर उपाय कशा प्रकारे करायचा आहे बघा। सकाळी लवकर उठून आपलं घर अंगण स्वच्छ करायचं आहे आणि या दिवशी अंगणामध्ये पाण्यामध्ये हळद टाकून आपल्याला सडा शिंपडायचा आहे। त्याचबरोबर अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद गंगाजल टाकून आपल्याला स्नान करायचं आहे। स्नान करताना हर हर गंगे आपल्याला म्हणायचं आहे, पठण करायचं आहे आणि स्नान केल्यानंतर तुम्हाला उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे। आपला मेन जो दरवाजा आहे तर तो स्वच्छ पुसून हळदीने किंवा कुंकवाने आपल्याला ओमचं चिन्ह काढायचं आहे, स्वस्तिक काढायचं आहे। यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे। परंतु माता अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवरती कच्च्या दुधाने किंवा पंचामृताने आपल्याला अभिषेक करायचा आहे, किंवा तुम्ही जर नवीन मूर्ती आणून स्थापना करणार असाल उद्याच्या दिवशी तर याच प्रकारे तुम्हाला तिची स्थापना करायची आहे। तर उपाय करताना दिवा धूप लावून घ्यावा। अन्नपूर्णा देवीची मूर्ती तामणामध्ये ठेवून पंचामृताने अभिषेक करायचा आहे। पंचामृत नसेल तर कच्चं दूध घ्या किंवा पाण्याने देखील तुम्ही करून घ्यायचा आहे। परत साध्या पाण्याने मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यावी। अभिषेक करताना 99 मंत्राचा जप तुम्हाला मनामध्ये करायचा आहे। अभिषेकाचं पाणी एखाद्या झाडाला कुंडीमध्ये झाडाच्या मुळाशी टाकून द्यायचं आहे, परंतु आपल्याला हे पाणी तुळशी मातेला टाकायचं नाही। आता त्यानंतर आपल्याला एक स्वच्छ ताम्हण पुसून घ्यायचं आहे आणि त्या ताम्हणामध्ये एक वाटी ठेवायची आहे। वाटीमध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे। देवीला सर्वात प्रथम हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचा आहे
आता जी आपल्याला अन्नपूर्णा मातेला वस्तू अर्पण करायची आहे ती म्हणजे अखंड तांदूळ। तर 1 वाटीभर तांदूळ आपल्याला घ्यायचे आहे आणि ज्या वाटीमध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवलेली आहे त्या वाटीमध्ये हे तांदूळ आपल्याला अर्पण करायचे आहे। तर अर्पण करत असताना आपल्याला 3 बोटांचा आपल्याला वापर करायचा आहे। अंगठा, मध्यमा, अनामिका या 3 बोटांनी उजव्या हातांनी अन्नपूर्णा देवीच्या चरणापासून ते देवीच्या मस्तकांपर्यंत म्हणजेच डोक्यापर्यंत या तांदूळाने देवी मातेचं आपल्याला अर्चन करायचं आहे। तर तांदूळ अर्पण करत असताना ओम अन्नपूर्णा देवे नमः या मंत्राचं पठण करायचं आहे। हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे, तांदूळाने अर्चन करायचं आहे। तर आता हे कुठपर्यंत करावं, तर देवी मातेच्या अन्नपूर्णा देवी मातेच्या खांद्यापर्यंत आपल्याला खांद्यापर्यंत आपल्याला करायचं आहे। जोपर्यंत हे तांदूळ देवी मातेच्या खांद्यापर्यंत येत नाही तोपर्यंत हे तांदूळाचं अर्चन आपल्याला करायचं आहे, देवीच्या मूर्तीवरती करायचं आहे। किंवा आता ज्यांना 3 बोटांनी हे अर्चन करणं शक्य नसेल त्यांनी 5 बोटांनी केलं तरी देखील चालेल। आता हे तांदूळ देवीच्या खांद्यापर्यंत आल्यानंतर ही वाटी आपल्याला तिथून उचलून घ्यायची आहे आणि आपल्या स्वयंपाकघरामध्ये ही मूर्ती ठेवायची आहे। त्यासाठी स्वयंपाकघर हे स्वच्छ पुसून घ्यावं आणि इथे एक छोटासा चौरंग ठेवायचा आहे, त्यावरती ही अन्नपूर्णा देवीची वाटी ठेवायची आहे। तिथे दिवा, धूप, आपल्याला अगरबत्ती लावून घ्यायची आहे। यानंतर देवी मातेला पिवळ्या किंवा लाल रंगाची 3 फुले अर्पण करायची आहे। नंतर दिवा, धूप ओवाळून घ्यायचा, तसेच थोडीशी हळद आपल्याला ओली करून घ्यायची आहे आणि या हळदीने त्या ओल्या हळदीने गॅसवरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे। तसेच जी स्वयंपाकघरात म्हणजे आपली किचनची जी समोरची भिंत असते तर त्या भिंतीवरती देखील आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे, हळदीने स्वस्तिक काढायचं आहे। तर स्वस्तिक मध्ये आपल्याला 4 डॉट द्यायचे आहे, साईडला 2-2 लाईन द्यायच्या आहे। त्या स्वस्तिकचं देखील आपल्याला विधिवत पूजन करायचं आहे, म्हणजेच हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहे, धूप दीप आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे आणि स्वस्तिक पूजन करायचं आहे। आता आपण अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवलेली आहे, तर दिवसभर आपल्याला तिथेच, उद्या सकाळी ठेवली तर संध्याकाळपर्यंत तुम्हाला तिथेच ठेवायची आहे आणि संध्याकाळी ही मूर्ती आपल्याला उचलून घ्यायची आहे आणि आपण जे तांदूळ अर्चन केले होते तर त्या तांदूळातून ही मूर्ती आपल्याला अलगद काढून घ्यायची आहे, उचलून घ्यायची आहे आणि नेहमीप्रमाणे आपण देवघरामध्ये ज्या वाटीमध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवतो तर त्या वाटीमध्ये आपल्याला ठेवायची आहे। परंतु त्या अन्नपूर्णा मातेची वाटी आपल्याला देवघरामध्येही कधीही रिकामी ठेवायची नाही, त्या वाटीमध्ये देखील आपल्याला तांदूळ ठेवायचे आहे आणि त्या तांदूळाच्या वाटीमध्ये आपल्याला ही मूर्ती अन्नपूर्णा देवीची ठेवायची आहे। यानंतर परत आपल्याला अन्नपूर्णा देवीला हळदी कुंकू लावायचं आहे, दिवा ओवाळून घ्यायचा आहे, धूप ओवाळून घ्यायचा आहे आणि आता जे तुम्ही त्या अर्चन केलेले तांदूळ आहेत तर त्याचं काय करायचं, थोडेसे आपल्या घरातील तांदूळाच्या डब्यामध्ये टाकायचे आहे, थोडे पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे आणि उद्या तुम्हाला त्या थोडीशा तांदळाची खीर बनवून आपल्या देवांना नैवेद्य अर्पण करायचं आहे उद्याच्या दिवशी संध्याकाळी। त्याचबरोबर आपल्याला अजून एक सेवा करायची आहे, ती सर्वात महत्त्वाची म्हणजे कोणती, तर आपल्याला अन्नपूर्णा देवी मातेच्या मूर्तीवरती आवर्जून उद्याच्या दिवशी आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे। कुंकुमार्चन ही सेवा लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत फलदायी मानली जाते, यामुळे आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून आपल्या अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन करायचं आहे। हे कुंकुमार्चन करून झाल्यावरती आपल्याला ते कुंकू एखाद्या वाटीमध्ये डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि मूर्ती आपल्याला दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते एखाद्या डब्यामध्ये काढून ठेवा आणि ते कुंकू आपल्याला सर्वांनी आपल्या घरामध्ये सर्वांनी रोज आपल्या कपाळावरती लावायचं आहे। परंतु बाकीच्या देवांना लावायचं नाही, बाहेरच्या व्यक्तींना आपल्याला हे कुंकू लावायचं नाही। तर कुंकुमार्चन करत असताना तुम्हाला श्री सुक्ताचं पठण करायचं आहे
किंवा श्री सूक्त ज्यांना म्हणणं शक्य नसेल त्यांनी नवार्णव मंत्र म्हटला तरी देखील चालणार आहे। तर नवार्णव मंत्र कोणता, तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे। तर अशा पद्धतीने अन्नपूर्णा देवीला तुम्हाला हे अखंड तांदूळ आणि कुंकुमार्चन करायचं आहे आणि अखंड तांदूळाचं देखील अर्चन करायचं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओंसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ